श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या धर्मामध्ये कुलदेवतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण कितीही तीर्थयात्रा केल्या, कितीही मंदिरात गेलो, पण जोपर्यंत आपली कुलस्वामिनी प्रसन्न नसते तोपर्यंत आपल्या आयुष्यातील कटकटी, वाद, ज्या काही गोष्टी असतात त्या संपत नाहीत. मग अनेकांना प्रश्न पडतो की आमच्याच घरात सतत वाद का होतात, आजारपण का पाठ सोडत नाही, किंवा पैसे येतात पण टिकत का नाहीत. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या कुलदेवीच्या नित्यसेवेत दडलेली असतात. कारण कुलदेवीची शास्त्रोक्त सेवा ही करावीच लागते. आणि ती सेवा नेमकी कशी करावी, ज्यामुळे तुमच्या सांसारिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. तर कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची जननी असते. जशी आपली आई आपल्या मुलांचं रक्षण करते, तसेच कुलदेवी आपल्या संपूर्ण घराण्याचं रक्षण करत असते. जेव्हा आपण तिची सेवा विसरतो तेव्हा घराभोवतीचं सुरक्षा कवच कमकुवत होतं. आणि म्हणूनच तुमच्या घरात कोणत्याही देवीचा फोटो असला तरी ती तुमची कुलस्वामिनी आहे हे ओळखून तिची भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. आता ज्यांना कोणाला माहीत नसतं कुलस्वामिनी आपली कोणती आहे, त्यांनी गावाकडे आपल्या आजूबाजूच्या लोकांना किंवा आपल्या भावकीतल्या लोकांना जर विचारलं तरी सुद्धा त्यांना माहीत असतं. तर ते तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊन तुम्ही कुलदेवतेची सेवा करू शकता. तर पहिली पायरी म्हणजे सकाळी लवकर अंघोळ झाल्यावर सर्वात आधी देवघरात कुलदेवीच्या नावानं शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. तो शांत होऊ देऊ नका. आता दुसरी पायरी म्हणजे कुंकुमार्जन. देवीला कुंकू अत्यंत प्रिय आहे. आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्या शेजारच्या 2 बोटांनी म्हणजे अनामिका आणि मध्यमा देवीच्या चरणांवर कुंकू अर्पण करायचा. यावेळी मनातल्या मनात श्री कुलदेवताय नमः हा मंत्र, हा जप चालू ठेवायचा आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा दुसरा मंत्र माहीत असेल तर तुम्ही तो सुद्धा म्हणू शकता. आता रोजच्या जेवणाआधी देवीला साखरेचा किंवा गुळाचा नैवेद्य तरी नक्की दाखवायचा आहे. शक्य असल्यास मंगळवारी आणि शुक्रवारी देवीची ओटी भरा किंवा एखादा गोड पदार्थ करायचा आहे. मंत्रामध्ये मोठी शक्ती असते. जर तुम्हाला कोणतीही अवघड स्तोत्र म्हणता येत नसतील तर फक्त ओम श्री कुलदेवताय म्हणा, किंवा तुमच्या देवीचे नाव घेऊन उदाहरणार्थ आई भवानी प्रसन्न किंवा माता लक्ष्मी आई, अंबाबाई या मंत्राची एक माळ रोज ओढत जावा. आता यामुळे काय होईल तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील, प्रसन्नता येईल, घरातील मुलांचा अभ्यासात मन लागेल आणि प्रगती होईल, विनाकारण होणारे खर्च थांबतील आणि लक्ष्मी स्थिर राहील. तर कुलदेवीची सेवा ही केवळ विधी नाही तर ते एक कनेक्शन आहे. तुम्ही जितक्या श्रद्धेनं हाक माराल तितक्या लवकर ती तुमच्या हाकेला धावून येईल. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव माहीत नसेल तर आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना विचारा किंवा तुमच्या मूळ गावी जाऊन सुद्धा तुम्ही दर्शन घेऊन या आणि तिथील लोकांना किंवा तिथे तुमच्या भावकीतल्या काही लोकांना विचारू शकता. तर ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.